आणि सुरुवातीला बातमी आहे उंदीर मारण्याच्या कंत्राटामधल्या गैरप्रकारासंदर्भात। मंत्रालयातले उंदीर मारण्याच्या कंत्राटामधला गैरप्रकार समोर आल्यानंतर आता या प्रकरणानं नवं वळण घेतलंय। ज्या संस्थेनं हे उंदीर मारण्याचं काम केलंय त्याचा प्रवर्तक 2008 सालीच मृत्युमुखी पडलाय। शिवाय संस्थेचा कारभार ज्या जागेतून चालत असल्याचं दाखवलं गेलं तिथे संस्थेशी संबंध नसलेले लोक अनेक वर्षांपासून राहत असल्याची ही माहिती झी24 तासच्या हाती आली आहे। बघूयात याच वरचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। मंत्रालयातले उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेलं कंत्राट वादात अडकल्यानंतर आता याबाबत नवनवी धक्कादायक माहिती उघड होतीये। अवघ्या 7 दिवसात तब्बल 3,19,000 उंदीर मारणाऱ्या विनायक सहकार मजदूर संस्थेच्या कार्यालयाचा पत्ता माझगावचा आहे। या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी झी24 तासचे प्रतिनिधी सूर्यकुंड सोसायटीमधल्या या पत्त्यावर पोहोचले तेव्हा वेगळीच माहिती समोर आली। ही मजूर संस्था बोगस असून या पत्त्यावर शेडगे नावाचं कुटुंब गेल्या 25 वर्षांपासून राहत असल्याची बाब समोर आली आहे। हे आपण बघू शकताय, माझ्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट कॉपी आहे जिथे आपण बघू शकताय की मंत्रालयाच्या लेटरवर इथे हा ॲड्रेस दिलाय कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे विनायक मजदूर सहसंस्था मर्यादित आणि हा ॲड्रेस इथे दिला हुआ आहे 118 सी विंग सूर्यकुंड हाऊसिंग सोसायटी मसगाव। पण ह्या ॲड्रेसवर येऊन अशी उघडकीस झाली की इथे हा कॉन्ट्रॅक्टर राहायलाच नाही, इथे दुसराही कोणतरी राहतोय। तर ह्यांना विचारून बघूया की का ते त्यांना कॉन्ट्रॅक्टरला ओळखतात। मॅडम आपलं नाव? दीपा कैलास शेडगे। मॅडम का आपण हा विनायक मजदूर सहसंस्था कॉन्ट्रॅक्टरला ओळखतात? नाही ओळखत। मॅडम आपण किती वर्षापासून इथे राहिलाय? ही आमची जेव्हापासून इथे बिल्डिंग बनले तेव्हापासून खूप जुनी पिढी आहे। म्हणजे तुम्ही हा विनायक कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कुठून आला ते काही माहित नाही तुम्हाला? नाही माहिती। ही संस्था स्थापन केली आहे अमोल शेडगे यांनी। आणखी एक धक्कादायक माहिती अशी की त्यांचा 2008 सालीच मृत्यू झालाय। अमोल यांचे वडील आनंद शेडगे यांनी आपले एक नातलग वामन देवकर यांच्या सल्ल्यानं 2002 साली विनायक सहकार मजदूर संस्था स्थापन केली। अमोल यांना संस्थेचा मुख्य प्रवर्तक करण्यात आलं। यासाठी आवश्यक कागदपत्र देवकर यांना देण्यात आली। संस्थेचा सर्व कारभार देवकर यांच्याकडेच होता। 2 वर्षांनी देवकरांनी ही संस्था स्थापन झाली नसल्याचा आपल्याला सांगितल्याचा दावा आनंद शेडगेंनी केलाय। त्यांनी माझ्याकडून पेपर वगैरे नेले, मुलांच्याही सह्या घेतल्या, सगळ्या यांच्या सह्या घेतल्या आणि ते गेले आणि आम्हाला काही वापर झाला नाही। त्यांनी सांगितलं की ही सोसायटी माझा मेन बॉस चालवतोय। त्याचं नाव पण त्यांनी सांगितलं की संजय पारेख म्हणून, असं त्यांनी नाव सांगितलं। 2016 साली केंद्र सरकारचा 3,49,150 रुपयांचा धनादेश आल्यानं संस्था कार्यरत असल्याचं शेडगे कुटुंबियांच्या ध्यानात आलं। अमोलच्या खोट्या सह्या करून संस्था अद्याप सुरू असल्याचं माहितीच्या अधिकारात शेडगे यांच्या लक्षात आलं। जेव्हा माझा भाऊ म्हटलं 2008 साली म्हणजे एक्सपायर झाला, वारला, तर आता हे लोक हे कसे काय चालवतात? हे फ्रॉड आहे। आम्हाला तर अजिबात अजून माहीतच नाही की आमची संस्था चालू आहे की नाही, काम चालू आहे का नाही। ते आम्हाला चेक आल्यावरती आम्हाला कळलं की हे काम चालू आहे त्यांचं। मंत्रालयातले उंदीर मारण्याच्या गैरप्रकारात नवनवी धक्कादायक माहिती समोर येत असताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती या प्रकरणाला वाचा फोडणारे भाजप आमदार चरणसिंग वाघमारे यांनी दिली आहे। मी जेव्हा सीएम साहेबांना ही तक्रार समजून सांगितली तेव्हा त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे यापूर्वी प्रधान सचिवांनी ही माहिती मिळताच दक्षता गुण नियंत्रण पथकाकडे ही तपास दिलेला आहे, पण अजून त्या तपासाला सुरुवात व्हायची आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्र्याला तक्रार दिल्यानंतर त्यांनी जे चौकशीचे आदेश दिले आता नक्कीच त्या तपासाला सुरुवात होईल। मनोरा आमदार निवासमधल्या भ्रष्टाचारानंतर सामान्य प्रशासन विभागातलं हे नवं धक्कादायक प्रकरण समोर आलंय। मात्र हे प्रकरण म्हणजे हिमनगाचं टोक असल्याची शंका आता उपस्थित केली जाते। मुंबईहून दीपक भातुसे आणि अमित कोटेचा यांच्यासह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। आणि एकूणच या संदर्भात माहितीचं संकलन करणारे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक स्वतः आपल्या सोबत आहेत। थेट जाऊयात स्वाती यांच्याकडे। स्वाती, खरं तर आता ही जी सगळी परिस्थिती बघता नेमकी संस्था चालवतोय कोण हा खरा प्रश्न आहे। काय माहिती मिळतीये?
नक्कीच स्वाती, काल जेव्हा आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला, ही विनायक मजदूर संस्था आहे कोण आहे, याचा मुख्य चालक कोण आहे याचा शोध घेतला असता जे मूळ संस्था चालक आहेत, स्थापक चालक आहेत, त्यांची आपण भेट घेतली. आनंद शेडगे आहेत आणि अमोल शेडगे, ज्यांच्या नावावर ही संस्था स्थापन झाली होती, ज्यांच्या सह्या वापरल्या गेलेल्या आहेत, ते मात्र 2008 सालीच मृत पावल्याचं समोर आलेलं आहे. ही धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे. आणि आनंद शेडगे हे जे अमोल शेडगे यांचे वडील आहेत, त्यांनी असा खुलासा केलेला आहे की माझ्या मुलाच्या खोट्या सह्या करून ही संस्था अजूनपर्यंत चालू आहे, असा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि याच्यामागे ही संस्था नक्की चालवतं कोण, ह्या संस्थेचा कारभार कसा केला जातोय याची चौकशी व्हावी आणि अशा जे कोणी चालवत आहेत त्या आरोपींना अटक करण्याची मागणी, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ह्या शेडगे कुटुंबियांनी केली आहे. पण एकंदरीतच आपण बघतोय की या उंदीर मारण्याचा जो घोटाळा आहे, त्या घोटाळ्यामध्ये ज्या वापरलेल्या संस्था आहेत त्या पण या ज्या संस्था आहेत त्या विवादास्पद संस्था आहेत किंवा त्या फक्त कागदोपत्री संस्था आहेत, हे आपल्याला समोर आलेले आहे. जे आपल्याकडे पुरावे आहेत त्यानुसार फक्त ह्या कागदोपत्री संस्था आहेत, त्यांचं कुठेही ऑफिस आपल्याला दिसलेलं नाही, कोणताही कार्यकर्ता दिसलेला नाही, ना कामगार दिसलेला आहे, ना त्यांचा संचालक समोर आलेला आहे अद्यापपर्यंत. या संदर्भात आपण आनंद शेडगेंनी ज्यांच्यावर आरोप केले ते वामन देवकर यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी एकदा संपर्क झाला होता, तेव्हा त्यांनी हे सांगितलं की ही संस्था मी शेडगेंकडनं विकत घेतलेली आहे, परंतु आत्ता ही संस्था कोण चालवतं आहे हे मला माहीत नाही. म्हणजे नक्कीच यातून समोर येत आहे की आत्ता ही संस्था कोण चालवतं आहे हे कोणालाच माहीत नाही आहे. आणि ते खरं म्हणजे आत्ता हे याच्यावरती चौकशी होऊन ह्याचा जेव्हा तपास होईल तेव्हा त्याचा उलगडा होत जाईल की ही खरोखर अशा संस्था फक्त या घोटाळ्यांसाठी वापरल्या जात आहेत. स्वाती, नक्कीच त्यामुळे या सगळ्या संस्था घोटाळ्यासाठीच वापरल्या जात आहेत का, असा खरं तर गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे निश्चितच आता शासन याला उत्तर देणं खरं तर शासनाला भाग आहे. धन्यवाद स्वाती या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.